कस्टमर आहेत आपल्या जे जॉईनिंग झालेले आहेत किंवा युजर पण आहेत, आता त्यांच्यासाठी हा स्किनचा सेक्शन आपण फर्स्ट टाइम, हेअरचा सेक्शन आपण फर्स्ट टाइम घेणार आहोत. तर हेअर्स म्हटल्यावरती हेअर्सचे किती सारे प्रॉब्लेम असतात. आपण नॅचरल पद्धतीने आपले हेअर्स आता राहिलेलेच नाहीयेत, केमिकल वापरणे वगैरे, शॅम्पू वगैरे, आपली राहणीमान, इंटरनल जे काय आपण जेवणामध्ये केमिकल आपल्या खूप शरीरामध्ये जाते, आपली बॉडी ऍसिडिक होतीये दिवसेंदिवस. आता हे सगळ्याचा परिणाम आपल्या केसांवरती दिसत आहे. तर केसांच्या समस्या अगदी जन्मलेल्या बाळापासून तर म्हातारा लोकांपर्यंत केसांच्या समस्या ह्या आहेतच. कोणत्याही एजच्या स्टेजवरती असं नाहीये की आता केसांची समस्या नाही आहे. तर केसांच्या समस्या आणि त्यावरती घ्यायची काळजी. तर केसांची वाढ ही आजकाल कमी होत चालली आहे दिवसेंदिवस. तर केसांमध्ये त्याची कारण खूप सारे आहेत. आपला आहार पोषक नाहीये, आपले राहणीमान व्यवस्थित नाहीये, आपल्या पोटाचे प्रॉब्लेम असतात. आणि मेन म्हणजे आपण जे केमिकल वापरतो, खूप साऱ्या कंपन्यांचे शॅम्पू वापरणे, कंडिशनर वापरणे, नॅचरल असे केसांची ग्रोथच राहिलेली नाहीये. आजकाल कुणाचेही केस पहा, शोल्डरच्या खाली केस कुणाचेहीच नाहीयेत. त्याच्याबरोबर केसांमध्ये कोंडा होणं, खाज होणं, केसांची गळती, अगदी लहानपणापासून आजकालच्या वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून मुलींचे केस पांढरे होत आहेत. कारण का आहारच पोषक नाहीये. आपण नॅचरल पद्धतीने आपले केस म्हणा किंवा आपली इंटरनल बॉडी म्हणा ही नॅचरल राहिलेलीच नाहीये. तर अकाली मुलींचे बाळांचे केस पांढरे होताना पाहत आहोत. तर आणि मेन म्हणजे केमिकल वापरणे केसांवरती अति प्रमाणामध्ये, शॅम्पू, कंडिशनर, त्याच्यामुळे आता तर नवीनच मार्केटमध्ये फॅड आहे, स्मूथनिंग करणं, कॅरेटिंग करणं, स्ट्रेटनिंग करणं. ह्याच्यामुळे काय होत आहे, केस तर पांढरे होत आहेत पण स्प्लिट एंड्स, आता दुमुही केसांमुळे आपली केसांची ग्रोथ ही कमी झालेली आहे. आणि पांढरे केस होणे म्हणजे आपण केमिकल इतक्या मोठ्या प्रमाणात केसांवरती केमिकल टाकत आहोत. अर्ध्या तासामध्ये केस ब्लॅक होणे, अर्ध्या तासामध्ये पांढरे केस ब्राऊन होणं. ह्याचा अर्थ आपण आपल्या केस म्हणजे आपले रूट आहे, रूट म्हणजे ते झाड आहे, झाडामध्ये आपण किती केमिकल टाकत आहोत. खूप मोठ्या प्रमाणात आपण त्या झाडांमध्ये अर्ध्या तासात केसांचा कलर चेंज होतो. म्हणजे याचा अर्थ आपण आपल्या केसांवरती किती मोठ्या प्रमाणात केमिकल टाकत आहोत. आणि मेन म्हणजे ते रूट आपले केसांचे रूट आपले ते केमिकल शोषून घेतात आणि त्याच्यामुळे आपल्याला स्किनच्या अलर्जीज होतात. त्याच्यामुळे डोळ्यांना खाज येते, जळजळ होती. म्हणजे ते रूट ते केमिकल शोषून घेत आहेत आणि त्याचा इफेक्ट आपल्या स्किनवरती आणि बॉडीवरती होत आहे इंटरनल. आपल्याला थोड्या वेळासाठी असं छान वाटतं की माझे केस अर्ध्या तासामध्ये पांढऱ्याचे काळे झाले किंवा ब्राऊन झाले. आपण हा विचार, लॉंग लाईफचा विचार कधीच करत नाहीये की आपण किती केमिकल आपल्या बॉडीमध्ये टाकत आहोत आणि त्याचे साईड इफेक्ट म्हणजे 1 वर्षांनी म्हणा, 2 वर्षांनी म्हणा, हे आपल्या केसांवरती दिसतायत. आणि मेन म्हणजे ह्या केमिकलनी काय होत आहे माहितीये का, जो आपला नॅचरल केस आहे, पांढरा तर केस झालेला आपण त्याला कलर करतो, पण तेच केमिकल बाजूच्या ब्लॅक केसाच्या रूट मध्येही ते शोषून घेते. म्हणजे 1 महिन्याच्या अवधीमध्ये राहिलेले बाजूचे साईडचे केसही रूट मध्ये पांढरे होत आहेत. आणि मेन म्हणजे रूटला केस पांढरे होत आहेत आणि खाली केसांचा नॅचरल कलर ब्लॅक ब्राऊन तो तसाचा तसा आहे. म्हणजे आपण एका केसांना वाचवण्यासाठी, पांढऱ्या केसांना, बाकीचे केस सुद्धा आपण धोक्यातच घालत आहोत. हे केमिकल आणि ते खाली बॉडीचे सेल्स पण आपले ते केमिकल खेचून घेतात, त्यांना स्किन अलर्जी होते, चाई पडणे, त्याच्यानंतर मध्ये केसांना चावी पडते, टक्कल पडतो, 1 रुपयाच्या कॉइन सारखे केस जाणे. आणि मेन म्हणजे ह्याच्यावरती आपले पोज क्लोज होत आहेत. मेन म्हणजे आपले केस वाढीचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे आपण जे केमिकल वापरतोय ना, तर केसांच्या न्यू केस हे 40च्या नंतर पोज बंद व्हायला सुरुवात होते, न्यू हेअर ग्रोथ होत नाही 40 ते 45च्या दरम्यान. पण आजकाल आहे ना 30 पासूनच आपल्याला हा प्रॉब्लेम दिसायला लागलेला आहे की जिथून केस निघून गेलेला आहे
तिथं न्यू हेअर ग्रोथ होत नाहीये, टक्कल पडायला लागलेले, चावीसारखे पॅचेस पडायला लागलेले आहेत. मग ह्याला जबाबदार कोण आहे? आपण आहे. कारण की आपण नॅचरल राहिलेलोच नाहीये. आपण नॅचरल प्रोडक्ट नॅचरल ट्रीटमेंटकडे आपण वळतच नाहीये. ॲलोपॅथीमध्ये ॲलोपॅथीकडे आपण जास्त प्रमाणात पळतो. तिथं वाटेल तेवढा खर्च करतो आपण केसांसाठी, पण आपल्याला मूळ म्हणजे केसांचं संरक्षण हे नॅचरल पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. मॅडम पुढची केसांची वाढ. केसांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी मेन म्हणजे केस झाले. केसांना आपण वरून पाहिजे एवढं संरक्षण देतो. पाहिजे एवढं केमिकल, शॅम्पू, कंडिशनर वगैरे सगळं आपण केसांसाठी वापरतो. पण आपण कधी विचार केला की आपल्या केसांचं आरोग्य हे आपल्या पौष्टिक आहारामध्ये आहे, पौष्टिक सेवनामध्ये आहे. शरीराच्या विटामिन, मिनरल्स ह्याच्यावरती आपलं केस अवलंबून आहे. पोषक तत्वाचे त्या आणि योग्य प्रमाणात विटॅमिन, मिनरल्स हे घेतल्यानंतर, पोषक आहार घेतल्यानंतर अकाली केस पांढरे होतात, ते थांबतात. नियमित पौष्टिक आहाराचं सेवन केल्यावरती आपल्याला तो पुरवठा भेटतो. आणि केसांच्या मुळांना पोषण जर द्यायचं असेल तर मेन म्हणजे पोषक आहाराची खूप जास्त गरज आहे. आणि आपली जी DXNची स्पिरुलिना आहे ना, ती आपल्याला केसांचा पौष्टिक आहाराबरोबर सगळे विटॅमिन्स, मिनरल ह्या ज्या मुलींनी आपल्या DXNची ट्रीटमेंट घेतली आहे, तिची केसांची ग्रोथ. माझा आवाज येत आहे ना? हॅलो. हा येतोय आवाज मॅडम, येतोय. अजून थोडा मोठा आला तरी चालेल. चालेल ना? हा, स्टार्टिंगला थोडस आवाज थोडा कमीच येतो, थोड्या वेळाने वाढतो, गरम होईल चालेल. आपल्या लाईनच्या DXNच्या मॅडमच्या मुलीची ही ट्रीटमेंट आहे. तिची ग्रोथ आपल्या DXNच्या प्रोडक्टने ही अशा प्रकारे झाली आहे. नियमित पोषण आहार घेतला, विटॅमिन्स, मिनरल्स हे सगळे घेतले तर आपल्या केसांचा कलर ही नॅचरल रित्या राहू शकतो. मॅडम, पांढऱ्या केसांची समस्या कशी रोखवावी? आता पांढऱ्या केसांची समस्या रोखवणं हे आपल्याच हातामध्ये आहे. आपण कोणत्या प्रकारचे प्रोडक्ट आपण वापरतो, आपण इंटरनल काय खातो, आपण काळजी कशी घेतली पाहिजे आणि कसा पोषण आहार दिला पाहिजे हे आपल्यावरती डिपेंड आहे. जसं आपली बॉडीची काळजी आपण जशा प्रकारे घेतो, तशीच आपल्या केसांचं कलर, आपले हेअर ग्रोथ, आपला हेअर फॉल, आपण काय वापरतो केसांवरती हे आपल्यावरती डिपेंड आहे. मेन म्हणजे बॉडीमध्ये फॅट किती आहे, आपलं वजन किती आहे, आपण दिवसामध्ये किती लिटर पाणी प्यायला पाहिजे ह्याच्यावरती सुद्धा केसांची ग्रोथ अवलंबून असते. त्याच्यामुळे प्रदूषण, आणि मी वरती सांगितलं आपलं रसायनांमध्येच केमिकल अतिरिक्त प्रमाणात, म्हणजे आजकाल सुंदर दिसण्यासाठी केसांवरती किती प्रमाणात आपण कपड्यांवरती जशी इस्त्री करतो ना एकदम कडक दिसण्यासाठी, तशा प्रकारे 40 वेळा जर आपण स्ट्रेटनिंग मशीन आपल्या केसांवरती फिरवलं, रसायनांचा आपण अतिरेक वापर केला तर आपल्या केसांची हानी किती होतीये. आपण 1 वर्षासाठी छान दिसतो, पण सगळ्यात जास्त घातक इतका हेअरफॉल होतो ह्या रसायनांमुळे की त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. माझ्याकडे हजारो अशा केसेस आलेल्या आहेत की ज्यांनी इतका रसायनांचा अतिरिक्त वापर केलाय ना की जेंट्स लोकांसारखे लेडीजला हे आता आजकाल हा न्यू प्रॉब्लेम निघलाय. जेंट्स लोकांसारखे लेडीजचा हे स्कॅल्प पूर्ण दिसत आहे, पूर्ण टक्कल पडत चाललेला आहे. म्हणजे 100% केसांमध्ये फक्त 50% केस राहिलेली आहेत, आणि ती पण फक्त रसायनांच्या अतिरिक्त वापराने, ब्रँडेड शॅम्पू वापरून, ब्रँडेड कंडिशनर वापरून, आणि लिटरली आम्ही शॉप मध्ये आल्यावरती सगळं जेही काही वापरताय केमिकल सगळ्यात अगोदर आम्ही ते बंद करायला सांगतो. आणि ओनली आपली DXNची ट्रीटमेंट 6 महिन्यामध्ये खूप छान रिझल्ट येते, आणि ती ट्रीटमेंट फॉलो करायला सांगतो. जे नॅचरल आहे, नॅचरल पद्धतीनेच जायला सांगतो. त्याच्यानंतर केसांची गळती. आपण हेअरफॉल कधी म्हणतो, जेव्हा 70 ते 100च्या वरती केस गळाले तर त्याला आपण हेअरफॉल असं म्हणतो. त्याच्या आतमध्ये केस गळाले तर असं घाबरण्यासारखं काही नसतं. केस गळती ही नॅचरल पद्धत आहे. नॅचरल म्हणजे आपला केस हा 3 टप्प्यांमधून जात असतो.
3 टप्प्यांमध्ये म्हणजे कमीत कमी 72 तासाचा तो 3 टप्पे असतात. केस वाढणे, रूट मधून केस वाढणे, तो मोठा होणे आणि संक्रमणाचा काळ. तर असं घाबरण्यासारखं काही नसतं. 40 ते 45 एजच्या आतमध्ये हेअर फॉल जरी झाला तरी न्यू हेअर ग्रोथ ही होतच राहते आणि वेळीच उपाय केला तर आवश्यक आपले DXNचे प्रोडक्ट्स घेऊन नॅचरल पद्धतीने केसांची जर व्यवस्थित काळजी घेतली तर व्यवस्थित केस परत हेअर ग्रोथ होऊ शकते. केस गळणे, केस पातळ होणे. आता केस गळणे, केस गळतात ह्यावरती अनुवंशिकतेचा पण बरीच अशी कारण आहेत की केसांच्या वाढीचा, केसांच्या कलरचा अनुवंशिकतेशी संबंध असतो. परत मी सांगते आपल्या हार्मोन्स वरती त्याचा खूप परिणाम असतो. केस गळतीची कारणे एक तर आपण पौष्टिक आहार घेत नाही आणि केमिकलच्या मागे म्हणजे सध्या कलियुगाच्या मागे आपण सुंदर दिसण्याच्या मागे थोडक्यामध्ये कलियुगापेक्षाही सुंदर दिसण्याच्या नादामध्ये आपण नॅचरल कडे जात नाही आहोत. पौष्टिक आहार तर आपल्या लाईफस्टाईल मध्ये पौष्टिक आहार हा प्रकारच राहिलेला नाहीये आणि आता म्हणजे धकाधकीचं जीवन. सगळ्यात बेस्ट म्हणजे आजकाल लेडीजला 2-2, 3-3 दिवस केस विंचरायला वेळ नाही. ऑफिसची कामं, घरची कामं, लेडीज असू जेंट्स असू एवढा मानसिक ताणतणाव वाढलेला आहे ना आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या केसांवरती होतो. हार्मोन इनबॅलन्स म्हणजे मेन हा सगळ्यात मोठा पॉइंट आपल्या लेडीजचा आहे. हार्मोन इनबॅलन्स. लेडीजचे हार्मोन्स हे सेकंदाला बदलत असतात. हार्मोन्स म्हणजे मूड म्हणजे आपले थायरॉइड ग्रंथी हा आपल्या बॉडीला आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये म्हणजे योग्य ऑर्डर बॉडीला काम करून घेण्यासाठी पोचवत नाहीयेत. हार्मोन इनबॅलन्स मध्ये म्हणजे ती बॉडीला व्यवस्थित ऑर्डरच सोडत नाहीये. केसांचा जो एस्ट्रोजन द्रव असतो तो बनवण्यासाठी किंवा हे पचनाचं कार्य करण्यासाठी म्हणा अशा बऱ्याच काही रिलेटेड गोष्टी आहेत इंटरनल. त्या हार्मोन इनबॅलन्समुळे आपल्या ताणतणावाचा परिणाम हा आपल्या हार्मोन्सवरती होतो आणि त्याने चिडचिड होती आणि मेन म्हणजे त्याचा सर्वांचा परिणाम हा आपल्या केसांवरती होत असतो. हार्मोन इनबॅलन्समुळे आपले हेअर फॉल खूप जास्त प्रमाण होतो. हार्मोन इनबॅलन्समुळे आपल्याला थायरॉइडचे प्रॉब्लेम होतात. आता त्याच्यामध्ये आता इथून पुढं जसं मी माझ्या पार्लरमध्ये खूप म्हणजे ह्या सगळ्यावरती 7 ते 8 वर्ष झाले मी स्वतः DXNची सुरुवात केली होती. मलाही हार्मोन इनबॅलन्सचा प्रॉब्लेम होता. मग माझा खूप जास्त हेअरफॉल होत होता आणि पार्लर होतं. मला 1 महिन्यामध्ये माझे आपल्या बिराजदार सर म्हटले मॅडम 1 ते 2 महिने तुम्ही हे प्रोडक्ट घेऊन पहा. तर हेअरफॉल आणि हार्मोन इनबॅलन्स साठी मी सुरुवात केली होती. तर मी टी आणि स्पिरुलिना तेव्हा सुरुवात केली होती. तर म्हणजे 1 महिन्यामध्ये 1 ते 2 महिन्यामध्ये मला हार्मोन इनबॅलन्स वरती आणि हेअरफॉल वरती खूप छान रिझल्ट भेटला. तर आणि मेन म्हणजे आपले DXNचे प्रॉडक्ट जसे इंटरनल यूज करतो तसे बाहेरच्याही स्किनवरती आणि हेअरवरती आपण त्याचा वापर करतो. आणि माझं तर पार्लर होतं तर मी म्हटलं मला जर एवढा छान रिझल्ट भेटत असेल तर का नाही मी पार्लर मध्ये ही DXNची ट्रीटमेंट चालू करू. तिथून रिलेटेड रिसर्च करत देवकर मॅडम, बिराजदार सर यांच्या टीम मध्ये जसे एंटर केलं तसे मी मग माझ्या पार्लर मध्ये सुद्धा आणि आजकाल प्रत्येक कस्टमरला प्रॉब्लेम आहेत. स्किनचे आहेत, हेअर्सचे आहेत. मग ती ट्रीटमेंट देत तो कॉन्फिडन्स वाढत आता फुल कॉन्फिडन्स आलेला आहे की कोणतीही समस्या असू देत, स्किनची समस्या असू दे, हेअरची समस्या असू दे या हार्मोन इनबॅलन्सची, मी कॉन्फिडेंटली 100% रिझल्ट देऊ शकते. म्हणजे एवढा तरी मला रिझल्ट भेटलेला आहे. आणि मेन म्हणजे आपल्या DXNचे प्रॉडक्ट अल्कलाइन फ्री आहे, 0% केमिकल आहे आणि सगळ्यात मोठा वाटा जर आपल्या स्किनसाठी आणि हेअरसाठी ज्या प्रोडक्टचा वाटा असेल इंटरनल तो आहे टी आणि स्पिरुलिना. सगळ्यात बेस्ट येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला मी DXNची आणि DXNची स्पिरुलिना आणि टी
कसलाही प्रॉब्लेम असू दे, बेसिक प्रोडक्ट ती आपला चहा आणि स्पिरुलिना ह्यापासून सुरुवात करते. कारण जे आपल्या स्पिरुलिनामध्ये अमृत, स्पिरुलिनाचं जर दुसरं नाव ठेवायचं असेल तर हे अमृत आहे. आणि जे खरंच खूप लकी असेल आणि ज्याला स्वतःच्या शरीराची जर काळजी जर घ्यायची असेल, स्किनची असू दे, हेअरची असू दे, तर त्यांनी इंटरनल 6 महिने ते 9 महिने स्पिरुलिनाचा कोर्स हा करायचाच. केसांबरोबर स्किनचाही पोत पूर्णपणे हा स्पिरुलिनाने सुधारलेला आहे. आणि हे माझ्या रिसर्च मधून मी सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामध्ये पौष्टिक आहार, जो पौष्टिक आहार आपण बाहेर घेऊ शकत नाही, जर केसांना ज्या गोष्टीची B12 ची कमतरता असते, कलरसाठी कलरचा असतो, हेअर फॉल असतो, डॅन्ड्रफ असतो, जोही प्रॉब्लेम असेल त्या सगळ्यांची उणीव भरून काढते ती फक्त आपली स्पिरुलिना. आणि ती म्हणजे बॉडी मधला सगळा कचरा, बॉडी मधले सगळे टॉक्सिन्स बाहेर काढतो तो टी. त्याच्यामुळे जर जिथं ज्याचं पोट क्लिअर असेल, म्हणजे आपल्या सगळ्या आजारांचं मेन कारण असेल ते आपलं स्टमक आहे. कारण स्टमक, नाभीमधून आपल्या 72,000 योनी नसांचा उगम होतो. आणि ते सेंटर, आपलं नाभीचं सेंटर आहे पोटामध्ये, आणि तिथून सगळ्या आजारांचं उगम होत असतं. म्हणून सगळ्या संतुलित ठेवायचं असेल तर ते आहे आपलं पोट आणि नाभी. आणि त्या दोघांचं नाभीला जर संतुलित ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी टी आणि स्पिरुलिना हा सगळ्यात बेस्ट उपाय आहे आपल्यासाठी केस गळती होण्यामागील. आणि मेन म्हणजे स्पिरुलिना घेतल्यानंतर 1 ते 2 महिन्यामध्ये कस्टमरचा हेअर फॉल पूर्णपणे थांबलेला आहे. म्हणजे पहा, नाभीचं काम, आपल्या नसांचं काम किती भारी आहे. जे पोटातून स्पिरुलिना घेतो त्याचा रिझल्ट आपल्या केसांवरती भेटतो, त्याचा रिझल्ट आपल्या स्किनवरती भेटतो. म्हणजे ते पोटाला प्रॉपर संतुलित ठेवण्याचं काम आणि डिटॉक्सिफाय करण्याचं काम ही आपली टी करत असतो. सोबतच जंक फूडचे सेवन, मेन म्हणजे जंक फूड खाणं. आता आपण लहान राहिलेलं नाहीये की आपण जंक फूड खाऊ नका. आपण एका लेवलच्या स्टेजवरती मॅच्युअर झालेलो आहोत. सगळ्यांना सांगत असायचं, अरे आपल्या शरीराला कशाने त्रास होतो हे आपण ठरवायचं असतं. मग ते सेवन किती प्रमाणात करायचं, आपल्याला त्याचा दुष्परिणाम काय आहे हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. तेलकट, तिखट पदार्थ लिमिटेड, कोणत्याही गोष्टी ह्या अतिरिक्त झाला तर त्याचा केसांवरती आणि स्किनवरती सगळ्यात जास्त इफेक्ट होतो. जंक फूड खाणं, अति तेलाचं सेवन करणं म्हणजे काय प्रकार असतो की अतिरिक्त तेल आपण शरीरात घालत असतो आणि तेवढ्या प्रमाणात तेवढे 6 ते 7 लिटर पाणी पिलं जातच नाहीये आपल्याला दिवसभरामध्ये. मग आपल्या बॉडीमध्ये अतिरिक्त तेल तयार होतं आणि त्यामुळे आपली स्किन, आपले पिंपल्स, आपले हेअर्स ह्याच्यावरती त्याचा परिणाम होत असतो. म्हणून बॉडीमध्ये तेल आणि पाणी यांचं समप्रमाणात असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे खाण्यापिण्याच्या सोयीमुळे केसांपर्यंत, याऐवजी मॅडम थोडी 1 मिनिट, फळभाज्या, पालेभाज्या इत्यादींचा समावेश केला पाहिजे. पण मी म्हणते आजकालच्या आपल्या दिवसभराच्या ज्या आहारामध्ये आपल्या तेवढ्या प्रमाणात फळभाज्या, पालेभाज्या नाही जातात आपल्या शरीरामध्ये. मग सगळ्यात बेस्ट म्हणजे सकाळी 4 स्पिरुलिना, दुपारी 4 आणि संध्याकाळी 4 स्पिरुलिना खाणं हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी. कारण का आपल्यामुळे पोषक आहार दिवसभरात आपल्या शरीरात तो जाऊ शकत नाही. सगळ्यात साधा आणि सोपा नॅचरल उपाय आहे आपली स्पिरुलिना. यामुळे 2 आठवड्यामध्ये आपली केस गळती नक्कीच थांबेल. हा मॅडम पुढची पीपीटी घ्या. हा, तर आता इथून पुढे सुरुवात होत आहे आपल्या डीएक्सएनच्या प्रोडक्टची. डीएक्सएनचे प्रोडक्ट हे 100% नॅचरल आहेत आणि त्याचा कोणताही साईड इफेक्ट हा स्किनवरती नाहीये आणि केसांवरती नाहीये. आपले सगळे ऑइल हे कोकोनट तेलापासूनच बनवलेले आहेत. आणि मेन म्हणजे मशरूम हा त्यात मेन म्हणजे राजा आहे. कोकोनट ऑइल, जे बघा आता जे प्रोडक्ट आपण इंटरनल खात आहोत, जे बॉडीमध्ये आपण जे प्रोडक्ट खात आहोत, तेच प्रोडक्ट आम्ही रिसर्चला आमच्या पार्लरमध्ये स्किनसाठी आणि हेअरसाठी वापरलेले आहेत. आता कोकोनट ऑइल वेट लॉस करतं, पण तेच आम्ही केसांना लावून पाहिलं. कोकोनट ऑइलनी केसांची शाईन कंडिशनर पेक्षाही बेस्ट शायनिंग करतात, म्हणजे चमक थोडक्यात.
चमक ही खूप छान कोकोनट ऑइल आपल्या केसांना देतं. त्याच्यानंतर निली ऑइल, केसांचा कुठचाही प्रॉब्लेम असू द्यात, डॅन्ड्रफ असू द्यात तुमचा, आता नायट्यासारखं केसांमध्ये पॅचेस तयार होतात, त्याच्यासाठी निली ऑइल, हेअर फॉल, म्हणजे हे 2 ते 3 आठवड्यामध्ये आपल्या ह्या DXNच्या प्रोडक्टचा रिझल्ट आहे. आणि मेन म्हणजे निली ऑइल मध्ये ना लोटस कमळ आणि कोकोनट ऑइल वापरलेलं आहे. आणि मेन म्हणजे 17 जडीबुटीचा समावेश आपल्या निली ऑइल मध्ये केलेला आहे. हे एक केसांचं टॉनिक, जसं बॉडीला कार्य करण्यासाठी, एनर्जीसाठी जशी आपली स्पिरुलिना आहे ना, तसंच केसांना टॉनिक म्हणून निली ऑइल एकदम सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये स्कॅल्पवरील फंगस कमी होतं, कोंडा कमी होतो, डोक्यात खाज येणं हे कमी होतं, आणि केसांचे पांढरे होण्यापासूनही निली ऑइलनी खूप जास्त छान काम केलेलं आहे. केस गळती थांबते. आणि मेन म्हणजे आजकालचे रूट मजबूत नाहीयेत केसांचे, तर त्याला पोषण देण्याचं काम हे निली ऑइल खूप छान करतं. आणि रात्री झोपताना केसांमध्ये जर एक 5 ते 10 मिनिट निली ऑइलनी मसाज केला ना, तर खूप शांत, म्हणजे स्ट्रेस, थोडक्यात जो ताण आलेला असतो ना दिवसभराचा कामाचा, तो निली ऑइलनी खूप छान स्ट्रेस बाहेर पडतो आणि झोप छान लागते. आणि त्याच्यानंतर शॅम्पूचं तर रिझल्ट म्हणजे खूप छान आहेत. तर शॅम्पूचं डिस्कस मी ट्रीटमेंट मध्ये घेते मॅडम. हो चालेल, ठीक आहे. नेक्स्ट पीपीटी. हार्मोन इन बॅलन्स वरती मगाशीच आपण खूप छान थोडक्यात पण छान मी माहिती सांगितली होती. हार्मोन इन बॅलन्स हार्मोन इन बॅलन्स मुळे खूप जास्त केस गळती होते. तो हार्मोन इन बॅलन्स म्हणजे शक्यतो लेडीज मध्ये 100 महिलांमध्ये 90 महिलांना तर 90 नाही म्हटलं तर 95% महिलांना हार्मोन इन बॅलन्सचे प्रॉब्लेम आहेतच. सेकंदाला मूड चेंज होणे, आणि मूड चेंज होणे, चिडचिड होणे, ह्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त परिणाम हा आपल्या केसांवरती होत आहे. केस खूप जास्त प्रमाणात केस गळत आहेत, आणि त्याचे केस पॅचेस बनत आहेत. त्याच्यानंतर हार्मोन इन बॅलन्स मुळे आपल्या केसांचे पोज म्हणजे जिथून केस उगवतो तो रूट, ते रूट बंद होत चाललेले आहेत. आणि परत ते रूट बंद झाले की पोज ओपन होत नाहीयेत. तसंच नवीन केस देखील तिथे येत नाहीये. आणि गर्भावस्थेत हार्मोन इनबॅलन्स मुळे महिलांचे असंही बाळ वाढवत असताना पोटामध्ये हार्मोन इनबॅलन्स म्हणजे कॅल्शियम, विटॅमिन, मिनरल ह्याची तर कमतरता खूप असतेच. त्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त फॉलिक ऍसिड कमी पडलं तर त्या गर्भवती महिलांचे तर खूप जास्त केस गळतात. हार्मोन जर बॅलन्स करायचे असतील तर आपल्या DXN मध्ये खूप छान बेस्ट प्रोडक्ट आहे. सर्वात जास्त काम करते ती आपली स्पिरुलिना, नोनी आणि टी. हा आम्ही हार्मोन इन बॅलन्स म्हणजे प्रत्येक महिलांना आम्ही आलो की हा किट देतो. चिडचिड होती, असं होतं तसं होतं, खूप हेअरफॉल होतो, मग सगळ्यात बेस्ट बाहेर म्हणजे जी बाहेरून आपण ट्रीटमेंट देतो त्यापेक्षा सर्वात जास्त गरज कशाची बॉडीला, आतून तंदुरुस्त होण्याची गरज आहे. आतून जेवढी हार्मोन्स फिट असतील तरच बाहेर रिफ्लेक्स करतं. म्हणजे रिसर्च करताना असंही लक्षात आलं, फक्त बाहेरून प्रोडक्ट देऊन रिझल्ट भेटत नाहीये. मग 5 कस्टमर मी काय केले, फक्त बाहेरून प्रोडक्ट दिले, आणि बाहेरून म्हणजे DXNचे बाहेरून यूज करणारे प्रोडक्ट दिले, आणि 5 ते 10 कस्टमरला इंटरनल दिले. तर ह्यानी असं लक्षात आलं की जे इंटरनल आणि बाहेरून, अशा आतून आणि बाहेरून जे प्रोडक्ट यूज करायला दिलेत त्यांना 1 ते 1.5 महिन्यामध्ये फास्ट रिझल्ट भेटलेला आहे. आणि ज्यांना फक्त बाहेरून आपण केसांच्या ट्रीटमेंटसाठी उपाय दिलेले आहेत त्यांना लवकर म्हणजे 1 ते 2 महिने रिझल्ट भेटलेला नाहीये. त्याच्यामुळे आता असं लक्षात आलं की आतूनही तंदुरुस्त करणं बॉडी गरजेचं आहे, आणि बाहेरूनही प्रोडक्ट देणं गरजेचं आहे. म्हणून मग आतून जर असं हार्मोन इन बॅलन्सचे कस्टमर दिसले, हेअर फॉल्सचे कस्टमर दिसले, नोनी, टी आणि स्पिरुलिना
हे 3 प्रोडक्ट इंटरनल बॉडी मधून आतून घेण्यासाठी सांगतो आणि बाहेरची ट्रीटमेंट शॅम्पू, मसाज ऑइल, पेस्ट वगैरे या गोष्टी वापरतो. नेक्स्ट पीपीटी घ्या मॅडम. हॅलो, हा मागची पीपीटी राहिली ना. एक सेकंड, डायरेक्ट ट्रीटमेंट घेऊया का? हा तर आता मॅडम म्यूट होईल बरं का तुमचं, तर अनम्यूट करा. हा, अनम्यूट करा एकदा. हॅलो, हा ओके, आला आवाज. हा तर आता मेन म्हणजे आपले डीएक्सएनचे प्रोडक्ट आता इथून पुढे आपल्या सगळ्या ट्रीटमेंट चालू होणार आहेत. तर आता आपले डीएक्सएनचे प्रोडक्ट आपल्या केसांवरती किती प्रभावीपणे काम करतात, म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, स्वतः रिसर्च केलेला आहे. आणि असं आता ह्या स्टेजवरती मी आल्यावरती असं सांगू शकते की डीएक्सएनच्या तुलनेत मार्केटमध्ये एकही असं प्रोडक्ट नाहीये की असा रिझल्ट देऊ शकतं. कसलीही समस्या असू देत, केसांच्या असू दे, स्किनच्या असू दे, कसलीही समस्या असू देत, म्हणजे आपण 3 महिने ते 6 महिने ट्रीटमेंट दिल्यावरती आजार बरे होतात. म्हणजे मी स्वतः अनुभव घेतलेला आहे की ज्या डोक्यावरती जी छिद्रच बंद झाली आहेत, सगळ्या ॲलोपॅथीच्या डॉक्टरांनी ज्या माझ्या कस्टमरला, संगमनेरच्या कस्टमरला सांगितलं होतं की मॅडम तुमच्या केसां रूटच, म्हणजे जो केसांचा रूट असतो तो पूर्ण बंद झालेला आहे आणि इथं केसही उगवणार नाही. आणि अशा लेडीजला मी जेव्हा ट्रीटमेंट दिली आणि जेव्हा ते पोज ओपन होताना पाहिले ना, तेव्हा मनाचा एवढा कॉन्फिडन्स वाढला की असं कुठचंही प्रोडक्ट नाहीये की जसं जे प्रोडक्ट डीएक्सएनचं प्रोडक्ट रिझल्ट देऊ शकतं, तो कुठचाही प्रोडक्ट रिझल्ट देऊ शकत नाही. एकदम कॉन्फिडन्सली म्हणजे मी सांगू शकते की आपल्या टूथपेस्ट मध्ये, आपल्या निली ऑइल मध्ये, कोकोनट ऑइल मध्ये आणि टी मध्ये एवढी ताकद आहे. आपल्याला हे फक्त समजून सांगायचंय कस्टमरला की 3 महिने कंटिन्यू 3 ते 6 महिने कस्टमरच्या फॉलोअप मध्ये राहायचे आणि आपले रिझल्ट दाखवून द्यायचे. आणि ते पोज ओपन होतात, हे जेव्हा चमत्कार मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला ना, तेव्हा माझा विश्वास बसला की प्रोडक्ट मध्ये म्हणजे कोणत्याही समस्येवरती मात करण्याची ताकद फक्त डीएक्सएनच्याच प्रोडक्ट मध्ये आहे. आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी एकदम आत्मविश्वासाने, कॉन्फिडन्सली जर मार्केटमध्ये उतरलो तर नक्कीच पुण्यामध्ये लेडीज धिंगाणा घालू शकतात स्किन आणि ब्युटी मध्ये. मॅडम, आता ट्रीटमेंटला सुरुवात करूयात. कोंड्याचं म्हटलं थोडस का ते ट्रीटमेंट मध्येच घेणार? हा, ट्रीटमेंट मध्येच डिस्कस करूयात ना कोंडा. हा, आता इथून पुढे म्हणजे आता मी माझ्या पार्लर मध्ये कमीत कमी 30 ते 40 महिलांवरती आम्ही कंटिन्यू, मी आता माझा 4था महिना चालू आहे, मी कंटिन्यू रिसर्च मध्ये आहे. स्किनचे प्रॉब्लेम आणि हेअर्सचे प्रॉब्लेम मला एवढा छान रिझल्ट भेटलेला आहे. आठवड्याच्या ट्रीटमेंट मध्ये, 3 महिन्याच्या ट्रीटमेंट मध्ये, मास्क ट्रीटमेंट मध्ये एवढे भयानक रिझल्ट भेटलेले असू द्यात. कितीही डॅन्ड्रफचे पॅचेस असू देत, हेअर फॉल असू दे, चावी लागणे असू देत, जेंट्स लोकांना अकाली टक्कल पडलेले आहेत, त्याच्यावरती सुद्धा ट्रीटमेंट आहेत. तर त्याच्यामध्ये आता आपण पहिल्यांदा डॅन्ड्रफ घेऊया. सगळ्या महिलांचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम, टीनएजच्या मुलींचा प्रॉब्लेम म्हणजे डॅन्ड्रफ. आणि डॅन्ड्रफ असला की पिंपल्स असतात. आपण फक्त पिंपल्स वरती ट्रीटमेंट करतो. अरे आपलं मूळ जर केसांमध्येच डॅन्ड्रफ पासून कचरा असेल तर आपल्या स्किन सुद्धा डॅमेज होते. स्किन वरतीही ओपन पोज होतात, पिंपल्स येतात. मग मेन रूट आहे आपलं डॅन्ड्रफ. मग डॅन्ड्रफ जर कव्हर करायचा असेल आणि हेअर फॉल जर थांबवायचा असेल तर आपल्या डीएक्सएन मध्ये मसाज ऑइल 1 स्पून घ्यायचंय, कोकोनट ऑइल 1 स्पून घ्यायचंय आणि निली ऑइल 1 स्पून घ्यायचंय. तर हे तिन्ही 1 स्पून घेऊन जर 1 तास केस धुवायच्या अगोदर किंवा नाईटला
दुसऱ्या दिवशी जर केस धुवायचे असेल तर नाईटला ह्या तिन्ही तेलांनी नुसता मसाज जरी केला केसांचा तरीही पूर्ण हेअरफॉल डॅन्ड्रफ हा कमी होतो. आणि डॅन्ड्रफ साठी नेक्स्ट ट्रीटमेंट आहे 1 टीस्पून गॅनो ऑइल, 1 चमचा गॅनो ऑइल घ्यायचे, 1 चमचा निली ऑइल घ्यायचे, एक चमचा आपलं व्हर्जन कोकोनट ऑइल घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 1 तास तिथून पुढे आपण ह्या तिन्ही ऑइलनी मसाज केल्यानंतर आपण एक स्पून शॅम्पू घ्यायचा आहे. मराठीमध्ये येत नाहीये थोडं. 1 चमचा आपण शॅम्पू घ्यायचा आहे, 1 चमचा आपण वॉटर घ्यायचं आहे आणि 1 to 2 पेअर टूथपेस्ट घ्यायची आहे. हे तिन्ही शॅम्पू, वॉटर, टूथपेस्ट आणि एक मसाज ऑइल 1 स्पून हे तिन्ही एकत्र करून आपण जसं रूटला ऑइलनी मसाज जसं करतो ना तसं प्रत्येक रूट स्कॅल्प मध्ये एक भांग पाडून त्याच्यामध्ये रूट मध्ये आपण हे तिन्ही शॅम्पू, मसाज ऑइल आणि पेस्ट रूटला लावायची. पूर्ण स्कॅल्पच्या रूटला लावल्यानंतर 1 तास आपण पूर्ण 1 तासानंतरच आपण वॉश करायचं आहे. कोमट पाण्याने वॉश केला तरी चालेल. तर कमीत कमी 2 आठवड्यामध्ये आपल्या ह्या रेमेडीनी हेअरफॉल आणि डॅन्ड्रफ साठी खूप छान रिझल्ट भेटलेला आहे. नेक्स्ट पीपीटी दाखव ना. मागची हा रिझल्ट आहे ना आपला. आता आपण जेंट्स लोकांना कसं त्यांचे अर्धा टक्कल पडणे, पोजच ओपन होत नाहीयेत. आता मी मागच्याच माझ्या लेडीज कस्टमरचं सांगितलं होतं तुम्हाला. डोक्याला पूर्ण संगमनेरला त्यांना ट्रीटमेंट देत आहोत आपण. पूर्ण जेंट्स लोकांसारखे त्यांचे पोज बंद झालेले आहेत आणि त्यांना सगळ्या ॲलोपॅथीच्या हेअर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी लाखो रुपये त्यांनी खर्च केलाय आणि लेडीजच्याच पूर्ण स्कॅल्पला पूर्ण पोज त्यांचे केसांचे रूट बंद झालेले आहेत आणि ॲलोपॅथी मध्ये ह्या गोष्टीला ट्रीटमेंट नाही सगळ्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि त्यांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहे. तर कमीत कमी एक महिना झालेला आहे, 1 ते 1.5 महिना होत आलेला आहे. त्यांचे पोज पूर्ण ओपन होत चाललेले आहेत केसांचे. म्हणजे हा थोडक्यात चमत्कारच म्हणावा लागेल DXNचा. तर त्यांना आम्ही जेंट्स लोक ट्रीटमेंट घ्यायला येतात किंवा स्कॅल्प असं ओपन दिसायला लागलेलं आहे. विरळ लेडीजचे पण केस विरळ होत चाललेले आहेत. खूप जास्त ताणतणावामुळे हेअरफॉल होत चाललेला आहे. तर त्यांच्यासाठी आपण मास्क बनवलेला आहे मी. नॅचरल, हर एक ट्रीटमेंट नॅचरल आहे. केमिकल कोणत्याही पद्धतीचं केमिकल आपण वापरत नाही आहोत. आता हे 3 मसाज ऑइल, निली ऑइल आणि कोकोनट ऑइलनी ह्यानी पूर्ण स्कॅल्पला ज्या केसांमध्ये आपण केसच नाही आहेत त्या टक्कल भागाला आपण विरुद्ध दिशेने केसांचा ब्लेड मारलेला आहे. म्हणजे थोडक्यात तिथल्या ब्लेडनी वरून पोज ओपन करून घेतलेत पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर ह्या तिन्ही ऑइलनी मसाज दिलेला आहे. एक 5 मिनिट मसाज देऊन हॉट टॉवेल असतो. पार्लर मध्ये ट्रीटमेंटला असेल तर आमच्याकडे स्टीमरच असतात, ओझोन स्टीमर वगैरे असतात. पण नाही, जे घरी नॅचरल घेत असेल तर त्यांनी पाणी गरम करून टॉवेलनी जर डोक्यावरती वाफ घेतली तरी पोज ओपन व्हायला व वाफेने ओपन व्हायला खूप छान मदत होते. आणि त्यानंतर वाफ घेतल्यानंतर आम्ही मास्क बनवलेला आहे. जे इंटरनल प्रॉडक्ट एवढी पॉवर त्याच्यामध्ये एवढी पॉवर आहे तेच सारे इंटरनल प्रोडक्ट आम्ही हेअर साठी वापरून पाहिलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण एक अंड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर 2 स्पून म्हणजे 2 चमचे दही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये RG आणि GL म्हणजे 4 RG 4 GL ह्याच्या कॅप काढून त्याच्याची पावडर घेतलेली आहे.
पावडर घेतलेली आहे त्याच्यामधली RGGL मधली काढून, त्याच्यानंतर 4 स्पिरुलिना घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ब्लॅक कॉफी आपली 2 in 1 कॉफी आहे ना, 2 in 1 कॉफीचा अर्धा सॅशे घेतलेला आहे आणि आपला तो स्कॅल्पला ते पूर्ण एक साथ मसाज केलेला मिक्स केलेला आहे हे सगळ्या कॅप्सूल RGGL स्पिरुलिना 2 in 1 कॉफी हे सगळं मिक्स करून त्या स्कॅल्प वरती 1 तासासाठी लावून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या स्कॅल्प वरती लावायचं आहे आणि त्याच्यानंतर 1 तासानंतर वॉश केल्यानंतर आपली टूथपेस्ट पूर्ण स्कॅल्पला लावायची आहे आणि ती 10 मिनिट तशी सोडायची आहे आणि 10 मिनिटानंतर वॉश केल्यानंतर परत 10 मिनिट शॅम्पू लावून ठेवायचा आहे. 10 मिनिट शॅम्पू लावून परत वॉश करायचं आहे. अशी ट्रीटमेंट माझ्या त्या संगमनेरच्या कस्टमरला आणि जेंट्स लोकांना ज्यांना अर्ध टक्कल आहे किंवा स्कॅल्प ओपन लेडीजचं खूप दिसत आहे त्यांच्यासाठी ही मास्कची पद्धत आहे ही सुद्धा खूप छान प्रभावी पडत आहे. म्हणजे 1 महिन्यानंतर ह्या दोन्ही ट्रीटमेंटचा रिझल्ट 100% भेटलेला आहे. मॅडम तर हे आपले बार्शी साईडचे सर आहेत, हे त्यांचं स्कॅल्प ओपन झालं तर त्यांनाही आम्ही ही ट्रीटमेंट दिलेली आहे. आता ह्या संगमनेरच्या मॅडम आहेत. ह्यांना आता आपली सध्या ही मास्कची आणि शॅम्पूची म्हणजे हेअरफॉलची आणि मास्कची ह्या दोन्ही ट्रीटमेंट चालू आहेत. ह्याच कस्टमरला डॉक्टरांनी ॲलोपॅथी मध्ये काहीही म्हणजे तुमच्या स्कॅल्पवरती काहीही उपाय चालू शकत नाही, म्हणून यांना आपण DXN मध्ये ट्रीटमेंट देत आहोत. यांच्या स्किनचे पोज ओपन होत चाललेले आहेत. ओके, आता ही एक हे दाखवूयात. मास्क कसं प्रिपेअर करायचं याचा आपण व्हिडिओ बघूयात. ही मास्क कसा बनवतो हा व्हिडिओ आम्ही काढून ठेवलेला मीटिंग मध्ये दाखवण्यासाठी. पूर्ण कॅप ओपन करून त्यामधील पूर्ण पावडर काढून घेतलेली आहे. ओके, दिसत नाहीये का? नाही ते संपलं ना, आता पुढचे दाखवते ते. हो, हे एवढंच होतं ना. पुढचे